ते बोर घेतला ना, लय पाणी लागलंय. अरे वा. ऐका ना, मी काय म्हणते, काय मग आपण पण अलीकडून बोर घ्यायचा का थोडा? पाणी वाया जाण्यापेक्षा माझ्या बोरला तुम्ही एक पाईप लावून घ्या आणि तुमच्या रानाला पाणी घ्या. आपली पण चिंता मिटलेली आणि त्यांची पण चिंता मिटलेली. तवा दुसऱ्यांचाच विचार करायचा, कधी आपला विचार केलाय का? उद्या सचिन भाऊला पण इच्छा होईल की एवढं आता पाणी यायला लागलंय म्हणल्या, उद्या पलीकडे जर बांधाच्या पलीकडे जरा खेटून बोर मारला तर त्याला बी पाणी लागेल. आपण त्याच्या शेजारी जर बोर मारला असता त्याला काय वाटलं असते? अरे सचिन भाऊ, काय रे? हा काय नाही, थोड्या वेळाने आपल्या रानात या बरं का. का रे? ते बोर घेतला ना, लय पाणी लागलंय. अरे वा. कुठं घेतला बोर? रानातच आपल्या त्या मधल्या पट्ट्यामध्ये. ते बोर पुजायचं आहे, या तुम्ही थोड्या वेळाने. आणि हा, वहिनींना बी घेऊन या बरं का. येतो की. आणि काय राव, एवढं पाणी लागलंय उन्हाळ्याच्या दिवसात आणि नुसतं कोरडीच बातमी सांगायलोय. अरे पेढे बिड काय आणायचं का नाही? पेढे आणून ठेवले, बोर पुजला की पहिले पेढे तुम्हाला देतो बघा. बरं, चालतंय चालतंय. वहिनींना नक्की घेऊन या. येतो येतो. मी तवर तयारी करतो. हा? चला आलोच. दमलत? नाही तर काय, त्या बांधावरल्या सगळ्या टाकळ्या हाणून काढल्या. बरं झालं बाई. लय वासवा होतो आता. बरं ऐक ना, हा तुझं काम उरकलंय का? हा, ओळखले. चल बरं, आपल्याला पूजेला जाऊन यायचं एक ठिकाणी. पूजेला? कुणाच्या पूजेला जाऊन यायचं? आपल्या खालचा तो आद्या नाही का, अगं त्यांनी बोर घेतलाय, लय चांगलं पाणी लागलंय त्याला. 5चं पाणी लागलंय या उन्हाळ्याच्या दिवसात. त्या आद्याला? हा, आणि 5चं पाणी लागले बाई. आणि कुठे घेतलंय? मधली पट्टी नाही का त्याची, ते आपल्या बांधाला खेटून बघ, हा, तिथंच आणलाय बोर त्यांनी. म्हणजे त्या आपल्या बांधाला खेटून त्यांनी बोर घेतला आणि त्याला एवढं पाणी लागले. हा. ऐका ना, मी काय म्हणते, काय मग आपण पण अलीकडून बोर घ्यायचा का थोडा? म्हणजे तिथंच? हा, म्हणजे कसं आपल्याला बी पाणी लागल, म्हणजे ते जवळपास पाणी असेलच का नाही? अगं काय एखाद्याच्या नशिबातला आपल्याला घेता येते का? त्याला पाणी लागले लगेच आपण तिथं शेजारी बोर आणायचा. बरोबर वाटतंय का ती? बरे बरे वाटतं का ते? तुमच्या अशा वागण्याने तर हे दिवस आलेत आपल्यावर. काय दिवस आले? जवा दुसऱ्यांचाच विचार करायचा, कधी आपला विचार केलाय का? आता विचार केलाय का? म्हणजे उद्या आपण बोर घेतला असता आणि त्यांनी लगेच कडेला बोर घेतला असता, काय अर्थ आहे असला उद्योग करून? मग हेच ना, तेच विचार करत बसता तुम्ही सारखा सारखा. हे बघ, मला काही पटत नाही. अरे जाळक्या माणसाची लक्षण आहेत, एखाद्याला पाणी लागलं म्हणून असं बोर आणायचं कडेला. अरे आपण बी घेऊ बोर, दुसरीकडे घेऊ कुठंतरी. काही एकाच ठिकाणी पाणी असते का? त्यांनी तिथंच बोर मारायचा, आपण तिथंच बोर मारायचा. सगळ्यांनी वडातान केल्यावर पाणी राहील का तिथं? त्यापेक्षा दुसरी जागेवर मारू ना आपण. तुम्हाला काय करायचं, त्याला पाणी राहावं का नाही राहावं? आपल्याला पाणी आलं बस झालं. लोकांचाच विचार करत बसा, आयुष्य गेलं पार त्याच्यामध्ये. हे बघ, मला काही पटत नाही, मला काय जमणार नाही. तुला सांगितले ना, तुला यायचं असेल बोर पुजायला तर ये, नाही तर माझा बी जातो. जा, मला नाही यायचं. असंच असते. अरे माझ्या अरे दुकान काय पण ठेवलंय, आज कटिंग करायची होती मला. अरे आज काय केस कापतो का मी? आज काय केस ना कापायला? अरे सोमवारी आज नाही कापत, उद्या कापू की केस. अरे हा, सोमवार मला लक्षातच नाही राहिलं. आणि मग आता तू चांगला आनंदात आहे, तंद्रीत आहे, त्याच्यामुळे तो लक्षात वेळ वारं लक्षात आहे ना. काय बाबा, बोर रे, आता काय बोर व्हायचंच बंद झालंय बोर मुळे. हे मात्र चांगलं झालं बरं का. तर मला एक तुला गोष्ट सांगायची होती. हा, तू जो आता बोर घेतलाय तो सचिन भाऊच्या बांधालाच खेटून आहे ना? हा बरोबर. म्हणजे फक्त बांधच मध्ये वाटतंय. हा, जवळ जवळ बांधच. काय रे? तुला एक गोष्ट लक्षात आली का? काय? आज तू बोर घेतला, तुला चांगलं पाणी लागलंय. हा, उद्या सचिन भाऊला पण इच्छा होईल की एवढं आता पाणी यायला लागलंय म्हणल्या, उद्या पलीकडे जर बांधाच्या पलीकडे जरा खेटून बोर मारला तर त्याला बी पाणी लागेल. नाही का? तसं सचिन भाऊ बी चांगलाच आहे म्हणा, तो बी चांगलाच आहे, तुम्ही काय हे नाही. पण मला असं वाटतं जर त्याने उगा घेतला तर तुमच्यात वाद वाढायचा, काहीतरी विषय व्हायचा. हा हा, नाही तशी त्याची पाण्याची अडचण आहे बरं का. नाही, त्याची पण अडचण आणि तुझी पण अडचण होतीच, पण देवाच्या नशिबाने तुला चांगलं पाणी लागले. तेच ना.
पण मला असं वाटतंय तू त्यांचा पण विचार करा, माणूस चांगला आहे रे. नाही, सचिन भाऊ चांगला माणूस आहे. आहे का नाही? एक काम करतो, हा. माझ्या बोरमधलं पाणी देतो त्याला थोडस. हा, हे कसं बोलला एकदम मनासारखं. आणि शेवटी शेजार धर्म पाळावंच लागतो ना. आणि तुला काय एवढं पाणी लागत आहे का? काय ठिबक आहे आणि काय एवढं काय लागत नाही पाणी आपल्याला. चांगले चांगले, भेट तू सचिन भाऊला, त्याला बरं वाटेल. लगेच जातो हा त्याच्याकडे. चालतंय. चल येऊ का? आणि उद्या ये. हा, कुठे घेऊ उद्या का? सकाळी येतो. हा. काय सचिन भाऊ, अरे आधी इकडे कुठं सकाळ सकाळ आलो भेटायला, काम होतं जरा. झालं का नाश्ता पाणी? झालं निवांत आपलं. बर बर. बरं काय म्हणता वहिनी, बरं आहे ना? बोर कस काय चाललाय? पाणी पुरतंय का? पाणी पाणी बोर दोन्ही जोरात चालू आहे. पाणी तर वाया जाते म्हणजे पुरून उरतंय. पूर्ण उरतंय? चांगलंच पाणी लागलं की राव तुला मग. पाणी लय जोरात आहे. आणि त्यात काय झालंय, आपलं 1.5 एकर रान आहे. हा आणि त्यातही तरकारी. आणि आपलं काय सगळं ठिबकवर चालू आहे, त्यामुळे जास्त पाणी लागत नाही आपल्याला. हा, त्याला काय आपलं 4-5 दिवसात एकदाच मोटर चालू करायला लागत असं होय. बरं आहे बाबा, पाण्याची अडचणच मिटली तुझी. हा, पण तुमची पाण्याची अडचण आहे ना. मी काय म्हणत होतो, मला काय जास्त पाणी लागत नाही. पाणी वाया जाण्यापेक्षा माझ्या बोरला तुम्ही एक पाईप लावून घ्या आणि तुमच्या रानाला पाणी घ्या. वाया जाण्यापेक्षा तुमच्या पिकाला भेटलेलं परवडेल ना. आईला हेले जोरात होईन बरं का. अहो, पाण्याची इतकी अडचण ना. आणि दरबारी काय होते माहिती का, त्याच्यामुळे ना 2-3 एकर रान पडीक ठेवायला लागते उन्हाळ्यात आम्हाला. तुम्ही पाणी आहे ना आमच्या इरीत सोडलं ना, आमच्या लागणी बिगणी उरकते लवकर. आणि मोठ्या ऊसांचं बी बरं हा, उरकते. तेच ना. काय झालं, मग अशी माझ्याकडे गेलो तुम्ही कटिंगला, तेव्हा म्हणला तुला पाणी लागलं आणि सचिनला पाणी नाही. मग माझ्या मनात आलं, खायला म्हणलं शेजार दर महिना पाळला पाहिजे. म्हणलं देऊ सचिन भाऊंना पाणी. खायला लय उपकार झाला गोष्टी जरा. उपकार काय दादा, तू मोठ्या भावासारखा आहेस माझा. आणि आपली भारतीय संस्कृती काय सांगते, शेजार धर्म पाळला पाहिजे. बरं आहे बाबा. एक काम कर नाही तू. हा तुझे गुरं आहेत ना आता घरी? 10-12 गाय आहेत मला वाटतं. हा आहेत ना. अरे माझं आहे ना खालची पट्टी आहे का, ती आहे ना एक 10-12 गुंठे रान पडून असते. तर एक काम कर ना तू, आता आहे ना खायला करून टाक तुझ्या गुरांना. तुला पाणी बी झालंय आणि त्याला काय काडवळ फेकून दिलं तर असं उगवण त्यात. अरे गुरांना विकतचं घालण्यापेक्षा आपलं घरचं घाल की, तेवढाच खर्च वाचेल. हा ना, विकतचा कडबा आणायचं म्हणजे त्याला ताण होतं. ते आणा आणि त्यात परत खर्च, तो काय कमी नाही. तर दुधाला एक तर बाजार कमी राहते, कधी जास्त राहते, काय परवडायचं रे. तेच ना. मग एक काम कर ना, उद्याच पेरून टाक तिकडे. बर चालतंय, करून टाकतो उद्यापासूनच सुरू. धन्यवाद बरं का सचिन भाऊ, लय मोठं वजा हलकं गेलं. आणि त्यात काय एवढं. आणि तू नव्हे माझी पाण्याची अडचण मिटवली. आता तूच नाही का म्हणला शेजार धर्म आहे, पाळायला लागतोय. अरे पडीक राहण्यापेक्षा खाऊ दे ना गुरांना, त्याला काय होते दवा. चालतंय, बरं चला येऊ का? चालते या. येतो. काय ग, काय करायलीस? काय नाही. फुलं तोडतीस काय? हो. बर. काय हो, अहो काल तर बोर घेतली की, आणि आज आनंद एवढा डबल का दिसतोय? अगं कारणच तसं आहे. काय कारण आहे? मागाशी महादेव भेटला होता, हा तर तो म्हटला ते सचिन भाऊचं आपलं बांधालाच आहे ना बोर आपला. हा तर सचिन भाऊला पाण्याची अडचण आहे, त्यांनी तो बोर बीर घेतला तर हे होऊ शकतं, म्हणजे आपल्याला पाण्याला अडचण येईल ना. हा तो काय म्हणला, तू उलट सचिन भाऊला पाणी दे. मग मी गेलतो सचिन भाऊकडे. आपली भावना काय चांगली. चांगली. सचिन भाऊकडे गेलतो मी, त्याला म्हणलं की तुला पाण्याची अडचण आहे आणि आम्हाला पाणी काय पूर्ण उरतंय, आमचं किती 1.5 एकर घे म्हणलं, बोरमध्ये पाईप लावून तुझ्या रानात पाणी. ठीक आहे म्हणला. आणि दुसरी गोष्ट,
तुला तर माहितीच आहे सचिन भाऊचा स्वभाव. हो. आपण त्याची एवढी मदत केली मग तेव्हा काय मागं हटणार आहे का? नाही. तर त्याने काय निर्णय घेतला माहिती का, त्याचे ते खालचं राणे का ते काय 10-12 गुंठे काहीतरी, तो म्हणला ते घे तुझ्याकडे, म्हणजे असंच वापरायला, काटवाळ बिडवाळ पेर म्हणला तिथं गुरांसाठी. आपले 10-12 एवढे गुरं आहेत, त्या गुरांना खायला आपल्याला आता तिथंच करायचंय. ती जागा दिली त्यांनी आपल्याला सध्या पेरणी करण्यासाठी. त्यामुळं आता आपली पण चिंता मिटलेली आणि त्यांची पण चिंता मिटलेली. म्हणजे बघ, आपण जर चांगलं काम केलं तर आपल्यासोबत पण चांगलं घडतं. ते म्हणतात ना, चांगल्या कर्माची फळं चांगलीच मिळतात म्हणून, असं अच्छा. तसं काय ते आज घडलेलं आहे. त्यामुळे माझा आनंद डबल आहे. सचिन भाऊंचा उपकार कसं मानावं ते समजा नाही मला आता. नाही, खूप चांगली गोष्ट सांगितली तुम्ही. त्यामुळं कधी पण लोकांचं चांगलंच करायचं बघ. हो. आपल्यासोबत हे चांगलंच घडतं. चांगलं पेराल तर चांगलं उगवेल. हा, अगदी खरंय. चला, तर आजचा दिवस कालच्या दिवसापेक्षा चांगला जाणार आहे. त्यामुळे आज काहीतरी गोडधोड करा. हा? नक्कीच. चला बेत सांगते काय करायचं ते. चला. बघितलं का काय म्हणत होती तू? त्याच्या बोर शेजारी बोर मारा म्हणजे आपल्याला पाणी लागेल. अगं, याच्यापेक्षा आपलं मन मोठं करायचं असतं. खरंच हो, माझी चूक कळली मला. काय मला सुचलं काय माहिती असं मी बोलले, पण खरंच हो, आधी भाऊजी तसे नाही, मनाने खूप चांगले. आणि तुमचं चांगुलपणाचाच. तुम्हाला सांग, आपण त्याच्या शेजारी जर बोर मारला असता त्याला काय वाटलं असते? आणि नुसतं एकमेकांचं पाय खेचून आपण मोठं होत नाही, त्यापेक्षा आहे ना एकमेकांची मदत करायची असती. आज बघितलं ना, त्यांनी किती मोठं मन दाखवलं आणि आपण सुद्धा त्याची मदत केली. शेजार धर्म हा असा फेडायचा असतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, काय चांगलं काम केलेलं आहे ना कधी वाया जात नाही. कळली मला आज, तुमचा चांगुलपणा आज कामाला आलाय.